नमस्कार. आज आपण स्वर्गाच्या राजाच्या वाहनाची गोष्ट जाणून घेणार आहोत. त्याचे नाव आहे ऐरावत, हत्तींचा राजा आणि देवांचा राजा इंद्राचे वाहन. ऐरावताचा जन्म खूप खास आहे. देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्या 14 रत्नांमधून 4 दातांनी युक्त एक विशाल शुभ्र पांढरा हत्ती बाहेर पडला. हाच तो दिव्य हत्ती ऐरावत. देवांनी त्याला सन्मानाने स्वीकारले आणि तो थेट देवराज इंद्राचे वाहन बनला. ऐरावत किती खास आहे हे त्याच्या वर्णनावरून कळते. पौराणिक कथांनुसार ऐरावताचे स्वरूप खूप अद्भुत आहे. काही ग्रंथात त्याला 4 दात आणि 3 सोंड असलेला शुभ्र हत्ती म्हटले आहे, तर काही ठिकाणी त्याला 5 किंवा 8 सोंड असलेला हत्ती म्हणूनही वर्णन केले आहे. तो इतका शक्तिशाली आहे की त्याला ढगांचा हत्ती असेही म्हणतात. त्याच्यामुळेच ढग तयार होतात आणि पृथ्वीवर पाऊस पडतो असे मानले जाते. ऐरावत केवळ वाहन नाही, तो इंद्राच्या सामर्थ्याचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. ऐरावत हत्ती इंद्राला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वत्र घेऊन जातो. तो इंद्राच्या अमरावती नगरीच्या म्हणजेच स्वर्गाची राजधानी याच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतो. आपल्या हिंदू धर्मात 10 दिशांचे रक्षण करण्यासाठी जे 10 दिक्पाल आहेत त्यात इंद्र हा पूर्वेकडील दिक्पाल आहे आणि त्याचा हा हत्ती ऐरावत त्या पूर्वेकडील दिशेचे रक्षण करतो. अशा प्रकारे ऐरावत हा केवळ इंद्राचा साथीदार नाही, तर तो शक्ती, शुभ्रता आणि जलवर्षावाचे म्हणजेच पावसाचे प्रतीक आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ढगांकडे किंवा हत्तीकडे पाहाल तेव्हा ऐरावतची आठवण नक्की करा.